अकोले तालुक्यातील राजूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजूर येथील शाळा बांधकाम करण्यासाठी 2,50,00,000 निधी मंजूर केला असून भव्य इमारत बांधकामाचे उद्घाटन समारंभ अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजूर यांनी महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम आयोजित केला होता। यामध्ये विविध शाळांनी सहभाग घेतला व विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले। यावेळी राजूर विकास आघाडीचे अध्यक्ष विनयजी सावंत, सरपंच पुष्पाताई निगळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शरद चौधरी, जिल्हा सरचिटणीस भीमाशंकर कवडे, शेतकरी नेते सुरेश नवले, श्रीनिवास एलमामे सर, उदय माळवे, दत्तात्रय निगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दहीफळे, अरुण माळवे, विजय पवार, विलास पाबळकर, रामदास पवार, माधव गभाले, स्वप्नील धांडे, अंकुश वैद्य, मुख्याध्यापक नाडेकर सर, मुख्याध्यापिका पिचड मॅडम, राजूर विकास आघाडीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आदींसह ग्रामस्थ, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते। प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतभरामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न होतोय आणि अकोले तालुक्यातही प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे। आज राजूर गाव जे आदिवासी भागातील एक मुख्य ठिकाण आहे अकोले तालुक्यातील, इथं आज सकाळपासून महाराष्ट्राची लोकधारा असे वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत आणि विशेष म्हणजे इथं एका 2.5 कोटीची शाळा जिल्हा परिषदेची आणि अजून त्याला 2 कोटी देणार आहे मी, म्हणजे असे 4.5 कोटीची शाळा इथं होणार आहे। आणि त्या जिल्हा परिषदे शाळेचा इथं आज सकाळी जो भूमिपूजन सोहळा आहे तो झालेला आहे। सगळे प्रतिष्ठित नागरिक भागातील सगळी मंडळी होती। मला सांगायला आनंद या बाबतीचा आहे की महाराष्ट्रातील सगळ्यात सुंदर शाळा ही जिल्हा परिषदेची राजूरची असणार आहे। साधारणतः 7-8 महिन्यामध्ये याचं काम निम्मार्ध पूर्णत्वाला जाईल, म्हणजे ही पूर्ण शाळा व्हायला वर्षाच्या आत पूर्ण शाळा झालेली असेल आणि नक्की भागातून लोक पाहायला येतील या शाळेला। अशी एक सुंदर अशी इमारत, सुंदर अशी शाळा करण्याचा आमचा प्रयत्न, सगळ्या अद्ययावत सुविधा इथे देण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्यासाठी खरं तर आदरणीय अजित पवार साहेबांचं मी मनापासून आभार मानतो की माझ्या अकोले तालुक्यातील शाळा, पाणी, आरोग्य, रस्ते, लाईट हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी खूप सारा मला निधी दिला आणि त्यामुळं मी इतकं काम करू शकलो की मी अकोल्यात उपजिल्हा रुग्णालय आणणार आहे, तिथे तहसीलचं कार्यालयाचं काम चालू आहे, शाळा खूप सुंदर झालेल्या आहेत, आता ही पण शाळा होती, रस्ते सुंदर आहेत। ही शाळा, पाणी, आरोग्य, रस्ते, लाईट हे स्वातंत्र्याचे 75-76 वर्ष झाले किंवा आत्ता प्रजासत्ताकाचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे। अजूनही तेच प्रश्न होते, पण ते 80-90% प्रश्न मी अकोले तालुक्यातील निकालात काढतोय आणि जनतेच्या मनात जो उत्साह आहे, माझ्याबद्दल जे समाधान आहे, हीच माझ्या कामाची खरं तर पावती आहे। माझं आयुष्यच या जनतेसाठी आहे, मला बाकीचं काही पुढाऱ्यांचं नाही, घेणं देणं नाही आहे, पण ही मायबाप जनता जे माझ्यावर प्रेम करते तर त्याच्यातून उत्तराई होण्यासाठी मी माझं आयुष्य त्यांच्यासाठी झिजवत राहील आणि खूप चांगलं काम करेन। समाज निर्व्यसनी व्हावा यासाठी माझा पुढाकार असतो, म्हणून माझ्याबद्दल काही अफवा पसरवल्या जातात की बा हा दारुड्यांना मारतो किंवा अमक्याला करतो, तर यात काहीच तथ्य नाही। जर एखाद्यानं दारुड्यानं उत्माद केला तर मग मात्र त्याला त्याची जागा दाखवून द्यावी लागते। तुम्ही चांगले राहा, कुणाला त्रास होणार नाही, सगळ्यांची प्रेमानं वागा, माझं काहीच म्हणणं नाही आणि यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन आपण काम करूया, आपला तालुका घडूया, आपला महाराष्ट्र घडूया आणि आपला भारत देश घडूया। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, मुख्य संपादक जयराम धादवड, सुराज्य न्यूज मीडिया नेटवर्क।